शिवजयंती निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यावर्षी आम्ही दर्यापती शिवराय हे प्रदर्शनी इथे ठेवलेले आहे. तर छत्रपती शिवरायांना फादर ऑफ नेव्ही, इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. आणि हे सगळं बघितल्यावर त्याचा इतिहास, सत्यता काय, कशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी अशा पद्धतीनं दर्यावर आपलं राज्य निर्माण केलं होतं. आताच्या काळात जर बघितलं तर अमेरिकेच्या या युद्धनौका निघाल्या, इराणच्या निघाल्या, त्या काळातलं सगळं आरमार बघितलं आणि त्याच्यात मला असं वाटतं दर्यावरचं सगळं बघितलं नेव्हीचं, तर मला वाटतं एक अलौकिकपणा छत्रपती शिवरायामधला दिसतो. आणि याचं माहिती संभाजीनगरकरांना झाली पाहिजे. ठीक आहे, लढल्या जिंकणं हे आहे, पण तो त्या काळात अशा पद्धतीनं स्थापन करणं, दर्यावर राज्य निर्माण करणं, पोर्तुगीज, इंग्रज, डच, हे काही सोपं काम नव्हतं. आणि म्हणून त्याचं प्रदर्शन इथं ठेवलं. जनतेचा मोठा सपोर्ट, पाठिंबा याला मिळतोय. शिरवाळांबाबत एक रोहित पवार एक शंका व्यक्त केली आहे की शिरवाळांनी विलिनीकरण आपली स्पष्ट भूमिका मांडली होती, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीला गुंतवलं जात असणार का, आधी शंका आहे. 35 जणांना कसं गुंतवणार? हे त्यांचं मत असेल, परंतु मंत्रालयात अशा पद्धतीनं लाचखोरी होणं, मंत्रालयात काय कुठेही होणं चुकीचंच आहे. पण मंत्रालयात होतं आणि तिथं त्या मजल्यावर पोलीस खात्याचे लोक घुसून मंत्रालयातल्या एका कर्मचाऱ्याला अटक करते. दुर्दैव आणि लाजिरवाणं या महाराष्ट्राला. या महाराष्ट्रात मंत्रालयात जाताना सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचं दर्शन करावं लागतं. या छत्रपती शिवरायांची शिवशाहीचं राज्य या महाराष्ट्रात असावं. मला वाटतं या शिवशाहीमध्ये किंवा या राज्यामध्ये अशा लाचखोराला कोणतंही स्थान असता कामा नये. बाकी रोहित पवारचं काय मत असेल मला माहिती नाही, पण मंत्रालयातली झालेली लाचखोरी ही सहन केली नाही पाहिजे राज्य सरकारने, एवढं माझं मत. अजितदादांचं निधन झालं होतं, दुखवटा सुरू होता आणि त्याच दरम्यान 35-40 फायली जी आहे मंजूर करण्यात आली. एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे ना, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं, म्हणजे अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा हा प्रकार आहे. जर झाला असेल तर ज्यांनी कोणी केलं असेल त्याला कारवाई केली पाहिजे. ज्या अशा पद्धतीनं फाईल्स मंजूर झालेल्या आहेत त्या थांबवल्या पाहिजे. भागवत कराड जे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी त्यांचं एक विधान समोर आलेलं आहे. जी एलएनके कंपनी आहे, जी गुंतवणूक करते, ती भारताबाहेर, महाराष्ट्राबाहेर जाणार होती गुजरातला, मात्र त्यांच्या मुलाचं त्यामध्ये भागीदारी आहे म्हणून ती महाराष्ट्रात राहिलेली. या वक्तव्याकडे कसं बघतो? सल्ला देईल मी त्यांना, जेवढ्या गुजरातमध्ये कंपनी गेल्या या सगळ्या कंपन्यात आता स्वतःच्या मुलाला सल्लागार करा, म्हणजे सगळ्या कंपन्या इकडे येतील. तरी सत्य वाटतं तुम्हाला? तथ्य दोन प्रकारच्या गोष्टी याच्यात म्हणता येईल की हा धंदा झाला, मुलगा असला म्हणजे कंपनी इकडे. त्यांनी काही प्रेशर पण वापरला असेल ना, ते अर्थमंत्री होते ना. मुलाला त्याच्यात मुलगा डायरेक्टर आहे म्हणून ती कंपनी इकडे येते, म्हणजे जनतेशी काही घेणं देणं नाहीये. जनतेचं चांगलं होईल, भलं होईल, बुरं होईल, वाईट होईल, काही घेणं देणं नाही. मुलगा डायरेक्टर, ती कंपनी इकडे आली पाहिजे, किंवा मुलगा डायरेक्टर म्हणून ती कंपनी इकडे येते, हे म्हणणं मला वाटतं. किरीट सोमय्या काल संभाजीनगरमध्ये आले होते. त्यांनी संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या नोंदी आहेत वर सर्टिफिकेट सरकारला की अवैध असल्याचं सांगितलेलं आहे. याची चौकशी करे, महापौरांची त्यांनी भेट घेतलेली आहे. यावरती शिवसेनेची भूमिका काय असणार? नाही, याच्यामुळं किरीट सोमय्याने निश्चित अशा पद्धतीनं काय असेल चुकीचे सर्टिफिकेट दिले असं थांबवले पाहिजे. परंतु माझ्या कानावर असं आलंय ग्रामीण भागात सुद्धा, त्याच्यामुळे जे वेगवेगळे जात प्रमाणपत्र दिले जातात ते थांबलेले आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं. बऱ्याच जणांना, मुलांना आता शाळा कॉलेजला हे सर्टिफिकेट लागतात. निवडणुका आहे तो काळ सुद्धा आहे, त्यालाही सर्टिफिकेट लागतात. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे त्यालाही सर्टिफिकेट, त्याला सुद्धा प्रशासनाने थांबवलेलं आहे. किरीट सोमय्याच्या म्हणण्याचं तथ्य तपासा, काही हरकत नाही, परंतु थांबवू नका. सरसगड गावाबरोबर किरडे रगू नका, अशा प्रकारची भूमिका आमची राहील. फ्रान्सचे राष्ट्रपती मुंबईमध्ये येत आहेत. मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले आहेत. त्या बॅनरवरून टीका होतीये विरोधी पक्षाकडे. मला असं वाटतं विदेशात गेल्यावर असे कोणतेच बॅनर लागत नाही. मी कित्येक विदेशात जाऊन आलेलो आहे. मग हे ओंगाळवाणं प्रदर्शन असतं, बॅनर, पोस्टर, ते ओंगाळवाणं, तेही फ्रान्स सारख्या राज्याच्या, फ्रान्स सारख्या देशाच्या प्रमुखासमोर.
तर ते विलिनीकरणासंदर्भात बऱ्याचदा अजितदादा भेटायला आलेले होते आणि त्या संदर्भात सीसीटीव्ही देखील आहेत असं 17 ते 18 वेळेस ते भेटायला जयंत पवार यांच्या घरी आले होते. जयंत पवारांच्या घरासमोर लोढा नावाची व्यक्ती राहतात. त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सर्व पुरावे आहेत, ते तपासावे. ते 17 ते 18 वेळेस आले होते. म्हणजे ज्यांना विलिनीकरण नकोय अशी लोक घोडा गाडतायत. तो त्यांच्या दोन्ही पक्षाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं विलीनीकरण होणं न होणं त्याच्यावर आमच्यासारख्या त्रयस्थानी काही भूमिका मांडणं चूक आहे, परंतु भारतीय जनता पार्टी विलिनीकरण कधीच होऊ देणार नाही. ब्लॅक बॉक्स संदर्भात देखील आता मत व्यक्त केली जात आहेत. तेव्हा ब्लॅक बॉक्स हा विमानातला असा म्हणजे ब्लॅक बॉक्सवरच सगळं विमानाचं सगळं इतिहास असतो. ब्लॅक बॉक्स का असतो की मोठा अपघात होऊ शकतो, सगळं नुकसान होऊ शकतं, पण ब्लॅक बॉक्सला कोणत्याही प्रकारचा धोका कधीच होत नाही. मला चांगलं आठवतं 10-20 वर्ष झाले असेल, त्याला चांगले 30 वर्ष झाले असेल, आपला एक ब्लॅक बॉक्स समुद्रातून कित्येक वर्षांनी आपण शोधला होता आणि तो सुस्थितीत होता. म्हणजे कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यात राहिल्यावर तो सुस्थितीत होता. ब्लॅक बॉक्स सुस्थितीतच असला पाहिजे. तो बंद पडला म्हणजे संशयाला जागा आहे. ते विमान अपघाताचा जो तपास ब्युरो आहे त्यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आलं आहे की अजित पवारांच्या विमानात 2 रेकॉर्डर होते. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरचं नुकसान झालंय. त्यापैकी L3 कंपनीचा जो संभाषणाचा डेटा आहे तो मिळवण्यात यश आलेलं आहे. कोणतंही जळून काही होऊन त्याला काही होत नसतं. मला असं वाटतं जे कोणते आहे विमानातले ब्लॅक बॉक्स ते होतच नसतं. कंपनी सांगत असेल ते खोटं आहे. टिपू सुलतानच्या विषयावरून भाजपनं सत्ताळांना खूप टार्गेट केलंय. हे प्रकरण गाजते. आता टिपू सुलतान पुन्हा एकदा हा विषय गाजू लागला. भारतीय जनता पार्टीला काही कामधंदे नाही. पण हे असे विषय काय काढले तुम्ही? विकास करायचा नाही ना, हेच धंदे करायचे ना देशात राज्यात. शेतकऱ्यांच्या विषयी बोललं पाहिजे, बेरोजगारीविषयी बोललं पाहिजे, महागाईविषयी बोललं पाहिजे, सरकार काय विकास करतं त्याच्याविषयी बोललं पाहिजे, राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी बोललं पाहिजे. काय काढलं टिपून टिपू असेल कोण तर त्याला टिपूला फाशी द्या ना. द्या ना. तुमचे लोक नगरसेवक लोक रस्त्याला नाम देतात टिपून, मग त्याला पण फासावर चढवा. सपकाळला काय तुमच्याही लोकांना का त्यांच्या लोकांनी तुमच्या लोकांची जीभ कापा ना जरा, नाही तर हात कापाचाही केली असेल त्याच्यावर.